दलितांचे प्रतिनिधी म्हणून न्यायाधीश बी.आर. गवई यांचा वारंवार उल्लेख मीडियामधून केला जातो आहे। तुम्ही स्क्रीनवरती जी बातमी बघत आहात ही बातमी आहे दैनिक सकाळच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची। या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी थेट असं कॅप्शन दिलेलं आहे की न्यायाधीश बी.आर. गवई हे दुसरे न्यायाधीश आहेत जे दलितांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि बातमीच्या मध्ये असं लिहिलेलं आहे की न्यायाधीश बी.आर. गवई हे शेड्यूल्ड कास्टचं प्रतिनिधित्व करत आहेत। अर्थातच यांना प्रतिनिधित्व असा शब्द वापरलेला आहे, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये असा कुठलाही शब्द नाही जो अशा न्यायाधीशांना वापरला जाऊ शकतो। प्रतिनिधित्व म्हणजे काय किंवा रिप्रेझेंटेशन म्हणजे काय हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊनच अशा प्रकारच्या बातम्यांचं लिखाण केलं पाहिजे। आपल्याला कदाचित भारतीय राज्यघटनेमधली काही कलम माहीत असतील। भारतीय राज्यघटनेच्या कलम 330 ते 334 मध्ये रिप्रेझेंटेशन हा शब्द आलेला आहे, इतर कुठेही तो शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही। हा शब्द कोणत्या संदर्भात वापरण्यात आलेला आहे तर हा शब्द ॲग्लो इंडियन्सच्या रिप्रेझेंटेशन संदर्भातला आहे। हा शब्द शेड्यूल्ड कास्टच्या रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला आहे आणि हा शब्द शेड्यूल्ड ट्राईबच्या रिप्रेझेंटेशनच्या संदर्भामधला आहे। या व्यतिरिक्त इतर कुठल्याही समूहाला याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन असा शब्द वापरण्यात आलेला नाही, परंतु हे रिप्रेझेंटेशन हे फक्त पॉलिटिकली आहे जे विधानसभा, विधान परिषद, संसदेमध्ये वापरण्यात आलेला आहे, परंतु इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा शब्द वापरण्यात आलेला नाही। भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 आणि कलम 16 मध्ये जे काही रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे तिथे देखील अशा प्रकारचा शब्द नाही। तिथे रिझर्वेशन वापरलेलं आहे किंवा त्याला राखीव जागा असं म्हटलेलं आहे, परंतु तिथे देखील रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व असा शब्द वापरण्यात आलेला नाही। त्याच्यामुळे हा शब्द खरं तर समजून घेणं गरजेचं आहे आणि पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी तर तो मुळातून समजून घेणं गरजेचं आहे। यांनी थेट शेड्यूल्ड कास्टचं प्रतिनिधित्व करणार आहेत असा शब्द वापरलेला आहे। माझा यांना प्रश्न असा आहे की कुठल्या आधारावरती ते शेड्यूल्ड कास्टचं प्रतिनिधित्व करणार आहेत? त्यांना शेड्यूल्ड कास्टने निवडून दिलेलं आहे का? नाही। त्यांना शेड्यूल्ड कास्ट म्हणून निवडलेलं आहे का? नाही। त्यांना शेड्यूल्ड कास्ट म्हणून तिथं रिझर्वेशन दिलेलं आहे का? तर नाही। मग ते रिप्रेझेंटेशन कसं काय करू शकतात शेड्यूल्ड कास्टचं? आणि न्यायव्यवस्थेमध्ये रिप्रेझेंटेशन हा शब्द वापरण्यात आलेला आहे का? तुम्ही जर भारतीय राज्यघटनेमधलं संघ न्यायव्यवस्थेचं कलम 124 ते 147 काढून वाचलं तर याच्यामध्ये कुठेही कोणत्याही समूहाला कसल्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं नाही। हे आपण समजून घेतलं पाहिजे, परंतु आपण ते समजूनच घेत नाही। आपल्याला असं वाटतं की ते शेड्यूल्ड कास्टचे आहेत म्हणजे ते शेड्यूल्ड कास्टचं रिप्रेझेंटेशन करत आहेत। इतके दिवस जे काही ब्राह्मण व्यक्ती सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश होत होते त्यांच्या बाबतीमध्ये असा शब्द का वापरण्यात आला नाही की ब्राह्मण व्यक्ती आहे आणि ते ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व करत आहेत असा शब्द का वापरण्यात आला नाही? हालाकी ब्राह्मण यांची संख्या तर 3.5% आहे, परंतु त्यांच्यांना देखील ते एक खूप कमी लोकसंख्या असलेला समूह आहे आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा त्यांनी पुढं करून अशा व्यक्तींसाठी या पत्रकारांनी ते लिहिलं पाहिजे होतं, परंतु तसं लिहिलं जात नाही। शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईबचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हाच फक्त हा शब्द त्यांना आठवतो आणि त्यांना असं वाटतं की आम्ही यांना तिथे बसवले म्हणजे आम्ही प्रतिनिधित्व दिले आणि आम्ही त्यांच्यावरती खूप मोठे उपकार करत आहोत। न्यायाधीश बी.आर. गवई यांनी मिळवलेली ही जागा त्यांच्या मेरिटची जागा आहे, त्यांच्या गुणवत्तेची जागा आहे आणि त्यांनी त्या व्यवस्थेमध्ये जिथे की कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, आरक्षण नाही किंवा कुठल्याही प्रकारची ॲफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांनी मिळवलेली हे पद आहे आणि त्याला आपल्याला रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व म्हणता येत नाही। परंतु आपल्या पत्रकारांना इतकी घाणेरडी सवय लागलेली आहे की ते शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा अशा प्रकारचे शब्द वापरायला लागतात। त्यांनी राज्यघटनेमधल्या हे सगळ्याच गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे। खरं तर राज्यघटना हा पत्रकारितेसाठी एक कंपल्सरी विषय आहे, तो विषय शिकूनच आपण पत्रकारिता करू शकतो, परंतु ज्यांनी वर्गात बसून पत्रकारिताच केली नाही किंवा पत्रकारितेचा अभ्यासच केला नाही अशा लोकांना हे कळणार नाही। दैनिक सकाळच्या या पोर्टलवरती जी बातमी देण्यात आलेली आहे या बातमीमधला हा शब्द वाचून अनेकांनी याच्यावरती टीका केलेली आहे, परंतु या टीकेला उत्तर देण्याचं किंवा तो शब्द काढून घेण्याचं धाडस आणखीनही दैनिक सकाळने केलेलं नाही। खरं तर त्यांना त्या पोर्टलवरचे हे शब्द सगळे काढता आले असते, त्याला एडिट करता येऊ शकतं, परंतु त्यांनी एडिट केलेलं नाही कारण त्यांना हे दाखवूनच द्यायचं आहे की हे दलितांचेच प्रतिनिधी आहेत, ते आमचे नाही। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि ते एकूणच न्यायव्यवस्थेतल्या सगळ्यात मोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन म्हणून तिथं देण्यात आलेलं नाही आणि त्याच्यामुळं हे जी काही न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था अगोदर आपण अभ्यासक्रमामधून समजून घेतली पाहिजे की न्यायव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं आहे का आणि संविधान सभेमध्ये एकूणच याच्यावरती काही चर्चा झाली होती का? जे न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये असतात त्यांची संख्या कमीत कमी 25 असते आणि जास्तीत जास्त आपल्याला निश्चित करता येऊ शकते।
परंतु या 25 असलेल्या न्यायाधीशांच्या संख्येमध्ये कुठेतरी दलितांसाठी एखादी जागा, ओबीसीसाठी एखादी जागा किंवा शेड्यूल ट्राईबसाठी एखादी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे का? जर अशा प्रकारची राखीव जागा तिथे ठेवण्यात आली असती तर आपल्याला म्हणता आलं असतं की न्यायाधीश बी.आर. गवई हे त्या राखीव कोट्यामधून आलेले आहेत आणि ते शेड्यूल्ड कास्टचं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु ही बातमी एवढ्या मजबूत पद्धतीनं छापलेली आहे की अनुसूचित जातीचा उल्लेख करत असताना समोर कंसात शेड्यूल्ड कास्टचं रिप्रेझेंटेशन करत आहेत असं देखील इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना हे दाखवूनच द्यायचं होतं की ते कुठल्या वर्गातून आलेले आहेत. परंतु ज्यावेळेस हे व्यक्ती सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पदावरती किंवा न्यायाधीश पदावरती बसतात त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं, आरक्षण नसतं आणि म्हणून आपण त्यांना रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधी असं म्हणू शकत नाही. एकूणच ते देशाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून त्यांनी असं म्हणायला हवं होतं की न्यायाधीश बी.आर. गवई हे न्यायव्यवस्थेतल्या सर्वोच्च पदाचं देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत असं म्हणायला हरकत नव्हती. परंतु त्यांनी ते म्हटलेलं नाही. इतके दिवस जे ओबीसीचे न्यायाधीश झाले, जे ब्राह्मणांचे न्यायाधीश झाले त्यांच्या बाबतीमध्ये मात्र असा शब्द कुठेही वापरण्यात आलेला नाही. असं पहिल्यांदाच होते की ते दलित शब्द, शेड्यूल कास्ट शब्द वापरून ते त्यांचं प्रतिनिधित्व करत आहेत असं सांगितलं जातं आहे. परंतु या पत्रकारांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि पत्रकारांच्या संपादकांनी या बातम्या व्यवस्थितरित्या बघितल्या पाहिजे की आपण नेमकं काय छापलं पाहिजे आणि राज्यघटनेमध्ये अशा प्रकारच्या शब्दांची तरतूद न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आहे का? राज्यघटना सगळ्याच भाषेमध्ये आहे, ती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मराठीत देखील समजून घेता येऊ शकते. परंतु संपादक महोदयांनी आणि पत्रकारांनी या दोघांनीही कदाचित राज्यघटना वाचली नसावी आणि म्हणून किंवा ते ज्यावेळेस अभ्यास करत होते किंवा ते ज्यावेळेस पत्रकारितेचं शिक्षण घेत होते त्यावेळेस ते वर्गात उपस्थित नसतील किंवा त्यावेळेस त्यांनी राज्यघटना वाचलीही नसेल किंवा नंतरही त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास केला नसेल आणि म्हणून त्यांना कुठल्या वर्गाला कुठे प्रतिनिधित्व आहे हे त्यांना माहीतच नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या बातम्या छापल्या जात आहेत. आता तरी दैनिक सकाळच्या पत्रकारांनी एवढं करावं की किमान पोर्टलवरची ही बातमी जी आहे या बातमीला एडिट तरी करावं आणि त्यांनी सांगावं की आमच्याकडून चूक झाली होती, अशा प्रकारचं प्रतिनिधित्व कुठल्याही राज्यघटनेमध्ये नाही, त्याच्यामुळं आम्ही आमची बातमी मागे घेत आहोत किंवा या बातमीमध्ये दुरुस्ती करत आहोत असं सांगून त्यांनी शेड्यूल्ड कास्ट समुदायाची माफी मागितली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं त्यांची पत्रकारिता जिवंत आहे असं आपण म्हणू शकतो. अन्यथा ते फक्त व्यावसायिक पत्रकारिता करतात, हा त्यांनी मांडलेला एक धंदा आहे आणि त्यांना शेड्यूल्ड कास्टला बदनाम करायचं आहे एवढं त्यांनी निश्चित केलेलं आहे. आपल्याला नेमकं या बातमीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.